नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम यूट्यूब चॅनलला व्हिजिट केली त्याबद्दल मी अगदी मनापासून स्वागत करतो. बघा, विनस पाईप अँड ट्यूब्स या कंपनीबद्दल आपण कालच डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये बघितलेले फंडामेंटल वगैरे सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं या कंपनीच्या आपल्याला दिसून येताना दिसतात. आणि बघू शकतो आपण या कंपनीनं आज एका दिवसामध्ये जवळपास 4% पर्यंत तेजी दाखवली होती आणि ₹1900 एक स्टॉक पडतो आपल्याला. आणि फक्त 5 दिवसामध्ये कंपनीनं 14% रिटर्न दिलेला आहे. आणि एका महिन्यात जर रिटर्न जर बघितला तर आपल्याला 32% आणि 6 महिन्यामध्ये कंपनीनं 23% पर्यंत रिटर्न मिळून दिलेला दिसतो. आणि चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसते कंपनी. आणि आपण एंट्री घेऊ शकतो मित्रांनो. या स्टॉकमध्ये चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे. एक पाईपमध्ये कंपनी काम करताना दिसते आणि या कंपनीला चांगल्या पद्धतीनं ऑर्डर मिळतच चाललेत. आणि ही कंपनी पाईप आणि ट्यूब बनवण्याचं तर काम करते, पण आता फिटिंगसुद्धा बनवण्याचे ही कंपनीचे ऑर्डर मिळत आहेत कंपनीला. आणि चांगल्या पद्धतीने ही कंपनी आता पाईप आणि ट्यूबमध्ये फिटिंगसुद्धा करण्याचे काम कंपनी करताना दिसते. आणि चांगल्या मोठमोठ्याल्या या कंपनीला ऑर्डर मिळताना दिसत आहेत. त्यामुळे या कंपनीची एवढ्या कमी दिवसामध्ये चांगल्या पद्धतीची तेजी आपल्याला दिसून येत आहे. तर आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो, कारण की आणखीन ह्या स्टॉकला खूप काहीतरी मोठं होणं बाकी आहे. नेक्स्ट स्टॉकबद्दल जर बघितलं तर झोडियाक एनर्जी लिमिटेड या कंपनीबद्दल बघूयात आपण. एक सोलारमध्ये काम करताना दिसते कंपनी. आणि याच्यावर आपण ऑलरेडी डिटेल्समध्ये व्हिडिओ बघितलेला आहे. फंडामेंटल वगैरे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत या कंपनीच्या. आणि रिझल्ट पण या कंपनीचे प्रत्येक वेळेस या कंपनी चांगल्या पद्धतीने रिझल्टसुद्धा येताना आपल्याला दिसत आहेत. बघू शकतो आपण एका दिवसामध्ये 5% वाढला आणि 5 दिवसामध्ये 21%. एका महिन्यामध्ये जर बघितलं तर 52% आणि 6 महिन्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला 213% पर्यंत या कंपनीला आपल्याला तेजी मिळून दिली दिसते. आणि मॅक्सचा जर विचार करूया तर 21 डिसेंबरला आलेली डिसेंबर जर सोडून दिला तर 22 पूर्ण आणि 23 पूर्ण 2 वर्षामध्ये कंपनीनं 970%, म्हणजे खूपच असं चांगल्या पद्धतीनं कंपनी परफॉर्मन्स करताना दिसते. का तर कंपनी एक एनर्जीमध्ये काम करते कंपनी. आणि खूप स्कोप असणार आहे. आणि प्रत्येक या कंपनीला चांगल्या पद्धतीनं ऑर्डरसुद्धा मिळत आहेत. आणि या कंपनीचे रिझल्ट पण चांगल्या पद्धतीने येत आहेत. तर त्यामुळे या कंपनीमध्ये आपल्याला एवढी भयानक तेजी दिसते 6 महिन्यामध्ये मित्रांनो. 213% म्हणजे खूप जास्त होतात. आणि खूप तेजीमध्ये हा स्टॉक आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसत आहेत. तर आपल्याकडे असेल तर लॉंग टर्मसाठी चालू शकतो, आणि नसेल तर आपण इथेही एंट्री घेऊ शकतो. ऑल टाईम हायवर हा स्टॉक सध्या आपल्याला ट्रेड करताना दिसतो. पण इथं जास्त ना कॅपिटल ॲड करता आपण थोडी कॅपिटल ॲड करा, कारण की असं आपण जर या गिरावटीचं जर वाट बघत बसलो आपण तर आणखीन हा स्टॉक वरवरच्या दिशेने जातो. आणि वरच्या दिशेने जाईल तर आपल्याला हा परत वेळ मिळणार नाही या स्टॉकमध्ये एंट्री घ्यायला. तर आपली थोडी कॅपिटल टाकून आपण इथे एंट्री घेऊ शकतो. जेणेकरता जर एक्सटर्नल कारण जर मार्केट जर खाली जर पडलं किंवा स्टॉक जर खाली आला तर आपण आणखीन थोडीशी आपली कॅपिटल ॲड करून आपण लॉंग टर्मसाठी चालू शकतो. कारण की स्टॉक चांगला आहे आणि बिझनेस चांगला आहे. दुसरी गोष्ट जर बघायचं म्हटलं तर या स्टॉकचे नंबर चांगल्या पद्धतीने येत आहेत. तर आपण या स्टॉकमध्ये एंट्री घेऊ शकतो. नेक्स्ट कंपनीचा बद्दल विचार जर केला तर डायझॉन टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड ह्या पण कंपनीचं बघू शकतो आपण. 7,000 या कंपनीची आपल्याला स्टॉकची प्राईस दिसते. एका दिवसामध्ये कंपनी जवळपास आपल्याला 4.5 ते 4.5% पर्यंत एका दिवसामध्ये या कंपनीचा रिटर्न आपल्याला दिसतो. 5 दिवसामध्ये एकदम फ्लॅट आहे. आणि एका महिन्यात जर बघितलं तर कंपनीनं 12% पर्यंत रिटर्न दिलेला आहे. मॅक्सचा जर विचार करूया तर कंपनीचा तर फक्त 1200%, पण मार्केटला लिस्ट झालेली आहे कंपनी 2017, म्हणजे एक 5-6 वर्षामध्ये कंपनीनं आपल्याला एक 1200% म्हणजे चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना ही सुद्धा आपल्याला कंपनी दिसत होती. एक वेळेस अशी होती मित्रांनो की कंपनी जवळपास 50% पर्यंत डाऊन गेलेली होती. आणि तिथून आपल्याला बघू शकतो आपण ॲज इट इज इथंच आपण कुठंतरी एंट्री घेतली होती. आणि तिथंच आपण डिस्कस केलं होतं. तेव्हापासून जर बघितलं तर या कंपन्या 2 ते 3 महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स आपल्याला टाकून दिलेला दिसतो. बघू शकतो आपण किती जवळपास 100%च्याही पेक्षा 150% पर्यंत या कंपन्यांना चांगला रिटर्न आपल्याला मिळून दिला दिसतो. आणि लॉंग टर्मसाठी चालण्यासाठी स्टॉक आहे. चांगल्या पद्धतीचा स्टॉक परफॉर्मन्स करताना आपल्याला दिसतो. आणि एक या स्टॉकची एक रेंज आहे. आपण इथं इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि लॉंग टर्मसाठी चालू शकतो. एका दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने ही स्टॉक आपल्याला कंपनी परफॉर्मन्स करताना दिसून येत आहे. नेक्स्ट कंपनीबद्दल जर डिस्कस केलं तर सरस्वती कॉमर्शियल इंडिया लिमिटेड या कंपनीबद्दल बघू शकतो आपण. 5,280 या स्टॉकची सध्याची प्राईस दिसते आपल्याला. आणि एका दिवसामध्ये मित्रांनो या कंपनीनं जवळपास 20% पर्यंत रिटर्न मिळून दिला. आणि किती तेजीमध्ये हा स्टॉक आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसतं बघा. फक्त 5 दिवसामध्ये 26% आणि एका महिन्यामध्ये जर बघितलं तर 71% आणि 6 महिन्यामध्ये जर बघितलं तर 87%. आणि मॅक्सचा जर विचार करूया तर 62,000% या कंपनीला आपल्याला मिळून दिलेली दिसतात. आणि मार्केटला कधी झालेली लिस्ट कंपनी 2017मध्ये मार्केटला कंपनी लिस्ट झाली. आणि तेव्हापासून जर विचार केला तर 18, 19, 20, 21, 22 आणि 23 कंपनीला जवळपास 7 वर्ष कंप्लीट झालेली आहेत. आणि 7 वर्षामध्ये कंपनीनं जवळपास आपल्याला 62,000% या कंपनीनं मिळून दिलेले दिसतात. आणि प्रत्येक दिवशी हा चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना स्टॉक दिसतो आपल्याला. ऑल टाईम हायवर आहे सध्या कंपनी. आणि या कंपनीचा आपण एक वेळेस फंडामेंटल चेक करून घेऊयात.
एक वेळेस केलं होतं, पण आपल्याला फंडामेंटल चेक केल्याच्यानंतर आपल्या लक्षात येऊ शकतं की खरोखर कंपनीचं काम कशा पद्धतीने आहे. आणि फंडामेंटल चेक करताना आपल्याला लक्षात येते कंपनीचे सेल आणि कंपनीचं नेट प्रॉफिट कशा पद्धतीने इन्क्रीज व्हायले, त्यामुळे या स्टॉकमध्ये इथली तेजी कशामुळे येते. तर आपण फंडामेंटल चेक केल्याच्यानंतर आपल्या नजरेसमोर येऊ शकतात त्या गोष्टी की खरोखर हा स्टॉक चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करण्याचं कारण काय आहे. तर या कंपनीचे नंबर आणि सेल नेट प्रॉफिट चांगल्या पद्धतीने आहे, त्यामुळेच ही कंपनी इथली तेजीमध्ये आणि इथल्या कमी दिवसामध्ये इथली चांगली ग्रोथ आपल्याला मिळून दिलेली या कंपनीतून दिसते. तर त्याआधी आपण या कंपनीचं एक वेळेस फंडामेंटल चेक करून घेऊयात. बघू शकतो आपण मार्केट कॅपचा जर विचार करूयात, तर मार्केट कॅप जर बघितलं तर 544 करोड आपल्याला मार्केट कॅपसुद्धा दिसते या कंपनीला. स्टॉकचा पी जर बघितला तर फक्त 8चा दिसतो मित्रांनो. इतकी वर जाऊन कंपनी, बरोबर आहे. मार्केट कॅप किती आहे कंपनीचा? फक्त 544 करोड, म्हणजे खूप छोटी कंपनी. आपण इथं खूप रिस्क घेऊ शकतो, चांगल्या पद्धतीची रिस्क घेऊ शकतो. आणि पी जर बघितला, स्टॉकचा पी जर बघितला फक्त 8चा पी आपल्याला स्टॉकचा पी, म्हणजे खूपच स्वस्तामध्ये कंपनी आपल्याला पडताना दिसते. आरओईसी बघितलं तर 4%, आरओई बघितलं तर 2%, फेस व्हॅल्यू जर बघितलं तर आपल्याला 10चा दिसतो. कंपनी परफॉर्मन्स कशा पद्धतीने करते सेलमध्ये बघू शकतो. 1 करोड, 1 करोड, 22 करोड, 99, 19, 11, 16, 9, 1, त्याच्यानंतर 28, 87, 24 आणि 81. मित्रांनो, छोटी रिस्क घ्यावं लागेल कारण की कंपनी छोटी आपल्याला दिसते. तर कधी व्होलॅटिलिटी या कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीने होताना आपल्याला दिसून येते. 7 करोड, 14 करोड, 5, 16, 7, 10 मायनस आणि 21, त्याच्यानंतर 65, 12 आणि 64. मित्रांनो, ही कंपनी आपल्याला एकदम व्होलेटाईल दिसते, म्हणजे कंपनीमध्ये चांगली अपडाऊन होण्याची या शक्यता या कंपनीमध्ये दिसते. तर खूप हाय रिस्क पण आहे आणि हाय रिटर्न पण या कंपनीमधून मिळू शकतो. आणि कर्ज बघितलं कंपनीवर तर फक्त 41 करोड कर्ज आहे. रिझर्वचा जर विचार केला तर जवळपास आपल्याला 500 करोडच्या आसपास आपल्याला या कंपनीवर रिझर्व सुद्धा असतो. इन्व्हेस्टर जर विचार केला तर इन्व्हेस्टर बघू शकतो आपण एक 72% प्रोमोटरकडे होल्डिंग आहे. 27% जर बघितलं तर आपल्याला पब्लिककडे 27% दिसते आणि प्रमोटरकडे जर बघितलं तर 72% पर्यंत आपल्याला या कंपनीमध्ये होल्डिंग दिसते. बघू शकतो लॉंग टर्मसाठी जर चालायचं असेल तर या पण स्टॉकसोबत चालू शकतो की एक कशा पद्धतीने आपल्याला रिस्पॉन्स जर चांगल्या पद्धतीने जर आपण जर थोडीशी रिस्क जर घेतली तर कशा पद्धतीने आपल्याला परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीने मिळू शकतो. एक 7 वर्षामध्ये या कंपन्या जवळपास एक 10,000च्या अमाऊंटला आपल्याला 62 लाखापर्यंत आपली अमाऊंट नेऊन सोडलेली. आणि किती कमी दिवसामध्ये हा स्टॉक परफॉर्मन्स केला आणि किती कमी दिवसामध्ये या स्टॉकनं चांगला रिटर्न मिळून दिला. आणि असं नाही की हा स्टॉक सतत गतीमध्ये बघू शकतो आपण. बऱ्याच वेळेस या स्टॉकमध्ये चांगली गिरावटसुद्धा या स्टॉकमध्ये होती, जवळपास 36% पर्यंत. त्याच्यानंतर परत जर बघितलं एक वेळेस तर आपण परत बघू शकतो ॲज इट इज जर बघितलं तर आपल्याला परत लक्षात येतं 30-32% पर्यंत परत बघू शकतो आपण की कितीपर्यंत पर्यंत ही कंपनी आपल्याला रिव्हर्स करताना दिसते. 30-35% पर्यंत ही कंपनी डाऊन येतानाही सुद्धा दिसते. तर मला एक सांगायचं असं की इथं आपण इन्व्हेस्टमेंट नका करू आता, कारण की इथे आपल्याला थोडीशी कॅपिटल आपल्याला जर इथे कॅपिटल ॲड करायची असेल तर थोडीशी आपल्याला कॅपिटल ॲड करायची. फक्त एक या स्टॉकमध्ये आपल्याला आपल्या पोर्टफोलिओमध्ये जर ॲड करायचं असेल तर एक छोटीशी अमाऊंट आपण इन्व्हेस्टमेंट करून एका क्वांटिटीनं आपण इन्व्हेस्टमेंट करून चालू शकतो. जेव्हा आपल्याला या स्टॉकमध्ये 30-35% आपल्याला गिरावट दिसेल त्यावेळेस आपण थोडीशी रिस्क आणखीन आपली वाढवायला चालेल, तेव्हा त्याच्यानंतर आपण या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन कोणी आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.